नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिंदे गटाला मोठा धक्का, शिंदे गटाची जिव्हारी। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे सूर जुळणार का, असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय। त्याच दादरच्या शिवसेना भवन परिसरात बॅनर लावत पुन्हा ठाकरे सरकार येणार असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे। या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे। सोबतच या बॅनरवरच्या आशयाने वेगवेगळे राजकीय अर्थही लावले जात आहे। भल्या पहाटेच दादरच्या शिवसेना भवनासमोर लावलेल्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। बॅनरवर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेंचं सरकार येणार हा आशावाद व्यक्त केला आहे। मात्र त्याआधी सूत्र जुळणार आणि समीकरण बदलणार असंही म्हटलं आहे। आता ही जुळणारी आणि बदलणारी सूत्र आणि समीकरण नेमकी कोणती याची चर्चा रंगली आहे। हे बॅनर झळकवणारे शिवसेना ठाकरे पक्षाचे शिवसैनिक केवळ बॅनर लावून थांबले नाही, तर या बॅनरवर जाहीर केलेली इच्छा पूर्णत्वास जावी म्हणून थेट गुवाहाटी जाऊन कामाख्या देवीला साकडंही घालणार आहेत। शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर गुवाहाटीतल्या कामाख्या देवीचा आशीर्वाद घेऊनच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती। तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठी घडामोड होण्याच्या बेतात असते, तेव्हा देवी कामाख्याच्या या राजकीय भक्तांना हटकवून तिची आठवण येतेच येते। आता या देवी कामाख्याच्या आशीर्वादानं काही राजकीय चमत्कार होतोय का, ते येत्या काळात कळेलच। परंतु अलीकडे मात्र मनसे आणि ठाकरेंची युतीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे आणि यामुळेच की काय, येत्या निवडणुकीत ठाकरेंचा विजय निश्चितच होणार का, हे संपूर्ण महाराष्ट्र बघून आहे।